नर्मदे हर आम्ही आज जबलपूरमध्ये आहोत आणि जबलपूरमध्ये गौरी घाट म्हणून प्रसिद्ध आहे। त्या गौरी घाटाकडे आज सिद्धघाट नित्यशयन आरती मंडळ हे सर्व परिक्रमावासी त्या गौरी घाटावरती होणारी आरती, तिथला उत्साह, तिथला उत्सव सोहळा आणि उत्साह बघण्याकरता आज आम्ही निघालो। आज आम्ही फार चाललो नाही, कारण की जबलपूरचं हे जे आरतीचं जे वैभव आहे ते वैभव बघण्याकरता स्वतः वैभवसुद्धा आहेत बरोबर ते आरतीचं वैभव दाखवण्याकरता मार्गदर्शकसुद्धा वैभव महाराज पवार आहेत। म्हणून आम्ही आता तो जो गौरी घाट आहे तो अत्यंत विलोभनीय असा आत्ताच्या आधुनिक पद्धतीने रंगीबेरंगी रोषणाई करून ते केलेलं आहे आणि ती आता आरती तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळेल। अशा पद्धतीचे पदार्थ इथे खायला आणि आरतीसाठी कुंकू, हळद कुंकू, अष्टगंध असं इथे हे वैभव आहे। पुढे तुम्हाला दिसेल रोषणाई केलेली लाइटिंग प्रकाशाची। हे दुकान आहे जबलपूरच्या गौरी घाटावरचं हे दृश्य आहे, ते बघायला मिळेल तुम्हाला। खूप सुंदर आणि असं आहे, अनेक लोक इथे येतात। आज काय उत्सव आहे माहीत नाही, आज सेना नावी कोण येते महाराज, कोणतरी मोठे महाराज आहेत, मला कल्पना नाही आज कोणाचे। हे बघण्याकरता आपण इथे आलो आणि तिथली दिव्यांची रोषणाई, विद्युत रोषणाई या आता इथे आमचे परिक्रमावासी आहेत, संपूर्ण परिक्रमावासी। नर्मदे हर आम्ही हे सर्व आता एक 5-6 लोक बरोबर आहोत आणि अनेक पर्यटकसुद्धा इथे येतात, लहान मुलं घेऊन येतात। त्या गाडीमध्ये बसायचे त्याचे पैसे हे लोकांचं आता उपजीविकेचं साधन झालं आहे। फोटो काढणे, अन्नपदार्थ खायला वगैरे देणं असं, नंतर हार फुलं वगैरे हे मोठं चप्पल काय काढायचा संबंध येत नाही। नंतर तुम्हाला नौका प्रवेश जर करायचा असेल हाँ जी अंदर जाकर हे आम्हाला बसायला सांगतात, तिथे हे बसायचं आहे, आरती होईल या पद्धतीने। इथे ते सर्व लोक अशी उभी राहतील आणि भव्य दिव्य अशी आरती सुरू होईल। ते सर्व आता ही जी लोक जी बसलेत ना, मध्य प्रदेशातले भाविक लोक, ही आरती पाहण्याकरता आलेत आणि हा आरतीचा बघायला मिळेल आनंद। हे लोक राहतील, खूप असा हा आनंद आहे, बघायला मिळेल तुम्हाला सर्वांना।
गौरी घाटाचं रमणीय विद्युत रोषणाईने केलेलं सर्व हे प्रकाशित भाग गौरी घाटावरती जबलपूरमध्ये आज आम्ही उपस्थित आहोत आणि आमचे सहपदचारी ऊपर रख लीजिए डंडी जी कोई निकलेगा ऊपर जी आड़ा आड़ा ऐसे यहाँ रख लीजिए ना कोई निकलेगा तो ले लेना ऐसे रखिए ये बाबू ऐसे रख लो